अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा। त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे ते देखील तयार करण्यात यावं या मागणीसाठी श्रीरामपूर कृती समितीकडून गेल्या 42 दिवसांपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 43वा दिवस आहे। गेल्या 43 दिवसांपासून हे जे उपोषणकर्ते आहेत ते श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी उपोषण करत आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी रक्ताद्वारे देखील पत्र लिहिलं होतं, मध्ये मुंडन आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं। हे सर्व श्रीरामपूर कृती समिती जिल्हा कृती समितीचे पदाधिकारी आहेत। गेल्या अनेक दिवसांपासूनची श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी आहे आणि आता पुन्हा एकदा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज श्रीरामपूर बंदची घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही श्रीरामपूर बंदची घोषणा केली? श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातून आणि व्यापारी संघटनांच्या सहकार्याने आज श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे। शिर्डीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब येत आहे, तर त्यांचं लक्ष या श्रीरामपूर जिल्हा मागणी आणि शिवछत्रपतींचं स्मारक व्हावं या विषयाकडे वेधण्यासाठी हे बंद आहे। गेल्या 43 दिवसापासून आम्ही साखळी उपोषण आंदोलन श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि श्रीरामपूर जिल्हा हिंदुस्थानातला पहिला प्रभू श्रीरामांच्या नावाचा श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी करतोय। तरी हिंदुत्ववादी सरकार असताना जर एवढे दिवस आंदोलन करावं लागत असेल तर ते आमचं दुर्दैव आहे। आम्ही काय अलाउद्दीन खिल्जीचा पुतळा, दुर्दैवी विचारांचा पुतळ्याची मागणी करत नाही। छत्रपतींचा पुतळा 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या शिवछत्रपतींचं स्मारक 1.25 लाख लोकसंख्येच्या श्रीरामपूर शहरामध्ये नाही, ते व्हावं आणि हिंदुस्थानातला पहिला प्रभू श्रीरामांच्या नावाचा श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आम्ही हिंदुत्ववादी पक्षाकडे मागणी करतोय। हिंदुत्ववादी सरकार जर करणार नसेल तर मग कोणतं सरकार त्या ठिकाणी करणार आहे असा आमचा त्यांना सवाल आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हिंदुत्ववादी सरकार करणार नाही तर मग कुठलं सरकार करेल असा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे। त्यामुळे आता सरकार यांच्या मागणीकडे कशा पद्धतीनं पाहतं हे देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, श्रीरामपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।